नमस्कार. भारतीय संविधानाबद्दल बोलताना कधी सोनेरी त्रिकोण किंवा गोल्डन ट्रायंगल हा शब्द कानावर पडलाय का? ऐकायलाच किती भारी वाटतं नाही का? चला तर मग आज आपण संविधानातल्याच याच एका अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल जाणून घेऊया. तर पहिला आणि सगळ्यात स्वाभाविक प्रश्न की आपल्या संविधानाचा हा सोनेरी त्रिकोण म्हणजे नेमकं काय आहे? हे कुठलं खास कलम आहे की यामागे काहीतरी वेगळीच गोष्ट दडलेली आहे? तर हा सोनेरी त्रिकोण म्हणजे कोणतं एक कलम नाहीये. ही आहे 3 अत्यंत शक्तिशाली कलमांची एकजूट, त्यांची एकत्रित ताकद. ही कलमं आहेत कलम 14, कलम 19 आणि कलम 21. जेव्हा हे तिघं एकत्र येतात तेव्हा ते नागरिकांच्या हक्कांसाठी एका अभेद्य ढालीसारखं काम करतात. म्हणूनच त्याला सोनेरी असं मौल्यवान नाव दिलं गेलंय. चला तर मग आता या त्रिकोणाचा पाया असलेल्या प्रत्येक आधारस्तंभाला म्हणजेच प्रत्येक कलमाला जरा जवळून समजून घेऊया. या त्रिकोणाचा पहिला आधारस्तंभ म्हणजे कलम 14. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम सांगतं की कायद्याच्या नजरेत सगळे समान आहेत. कुणासोबतही धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव केला जाणार नाही. सगळ्यांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. आता येतो दुसरा आधारस्तंभ कलम 19. हे आपल्याला बोलण्याचं म्हणजे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतं. इतकंच नाही तर शांततेत एकत्र जमण्याचं, संघटना बनवण्याचं, देशात कुठेही फिरण्याचं आणि कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा याच कलमामुळे मिळतं. आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ तो म्हणजे कलम 21. हे कलम आपल्याला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क देतं. याचा सरळ अर्थ असा की कायद्याने ठरवलेल्या योग्य प्रक्रियेशिवाय कोणाचंही आयुष्य किंवा त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता हे तिन्ही आधारस्तंभ आपल्या लक्षात आले, पण मग प्रश्न असा आहे की यांना एकत्र सोनेरी त्रिकोण म्हणण्यामागचं कारण काय? यांच्या एकत्रित शक्तीमध्ये असं काय विशेष आहे? तर गंमत अशी आहे की या तीनही कलमांची खरी ताकद ही त्यांना वेगवेगळ्या पाहण्यात नाही, तर त्यांना एकत्र पाहण्यात आहे. ते एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की त्यांना वेगळं करताच येत नाही. म्हणजे जर सरकारने एखादी कृती केली ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर म्हणजे कलम 21 वर गदा येत असेल, तर ती कृती कलम 14च्या समानतेच्या आणि कलम 19च्या स्वातंत्र्याच्या कसोटीवरही तपासावी लागेल. ती तिन्ही परीक्षांमध्ये पास झाली पाहिजे. चला हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा सरकारने कुणाचा तरी पासपोर्ट जप्त केला. आता पासपोर्ट जप्त केल्यामुळे त्याच्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आली, म्हणजे कलम 21चा संबंध आला. पण गोष्ट इथेच संपत नाही. मग न्यायालय विचारेल की ही कारवाई कलम 14 नुसार समानतेच्या तत्वावर झाली आहे का, आणि कलम 19 नुसार ही कारवाई वाजवी आहे का? ती मनमानी किंवा अयोग्य तर नाही ना? जेव्हा एखादी सरकारी कृती या तिन्ही कसोट्यांवर खरी उतरते तेव्हाच तिला कायदेशीर मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही जी एकत्रित शक्तीची कल्पना आहे ना, ती काही संविधानाच्या सुरुवातीपासून अशीच नव्हती. काही ऐतिहासिक, न्यायालयीन निकालांनी आणि खटल्यांनी या सिद्धांताला हळूहळू आकार दिला. चला हा प्रवास कसा झाला ते पाहूया. सुरुवातीला म्हणजे 1950 मध्ये A.K. गोपालन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ह्या हक्कांना वेगवेगळं मानलं होतं. पण खरा टर्निंग पॉइंट आला 1978 साली मेनका गांधी खटल्यामध्ये. ह्या खटल्याने सगळं चित्रच पालटून टाकलं आणि त्यानंतर सुनील बत्रा, विशाखा यांसारख्या अनेक खटल्यांनी ह्या त्रिकोणाची ताकद आणखी स्पष्ट केली. हा बदल नेमका किती मोठा होता हे समजून घेऊया. गोपालन खटल्यात मूलभूत हक्कांना वेगवेगळ्या स्वतंत्र कप्प्यांप्रमाणे पाहिलं गेलं. पण मेनका गांधी खटल्याने सांगितलं की नाही, हे हक्क वेगवेगळे कप्पे नाहीत, तर ही एक एकत्रित ढाल आहे. कलम 14, 19 आणि 21 हे एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की एकावर झालेला आघात हा बाकीच्यांच्या कसोटीवर तपासलाच पाहिजे. आणि याच निकालाने खऱ्या अर्थाने सोनेरी त्रिकोणाच्या सिद्धांताला जन्म दिला. मेनका गांधी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा नियम घालून दिला. तो म्हणजे कायद्याने ठरवलेली कोणतीही प्रक्रिया केवळ अस्तित्वात असून चालणार नाही, तर ती न्याय्य, योग्य आणि वाजवी म्हणजेच फेअर, जस्ट अँड रिझनेबल सुद्धा असायला हवी. आणि हे एक वाक्यच या सोनेरी त्रिकोणाचा आत्मा आहे. बरं, आता आपण या स्पष्टीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हे सगळं कायद्याच्या भाषेत झालं, पण या सोनेरी त्रिकोणाचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला? ही ढाल आपल्यासाठी किती महत्वाची आहे?
याचा परिणाम खूप मोठा आणि दूरगामी आहे. याच सोनेरी त्रिकोणामुळे आज आपल्याला परदेशात प्रवास करण्याचा हक्क मिळाला, महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणाचा हक्क मिळाला, कैद्यांनाही अमानुष वागणूक न देता मानवी वागणूक देण्याचा हक्क मिळाला. इतकंच काय, तर रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्याचा हक्कसुद्धा याच तत्वातून आला आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारच्या कोणत्याही मनमानी कारभारापासून संरक्षण देणारी ही एक भक्कम ढाल आहे. तर आज आपण पाहिलं की भारतीय संविधानातील कलम 14, 19 आणि 21 ही 3 कलमं वेगवेगळी नसून ती कशी एकत्र येऊन एक सोनेरी त्रिकोण तयार करतात. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ही एकत्रित शक्ती नागरिकांच्या स्वातंत्र्याचं आणि सन्मानाचं रक्षण नेमकं कसं करते, यावर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.